नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फार्मर आय डी. आता शासनाने विविध योजना राबवत आहे शासन, आहे का नाही. मग ते अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई, त्याच्यानंतर पीक विमा असेल, महा डी-बी-टीच्या ज्या योजना आहेत, शेतकरी योजना. मग तुमचं ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर विडर, मळणी यंत्र, ज्या कृषीच्या ज्या सगळ्या योजना आहेत, त्यानंतर जेवढ्या कृषी विभागाच्या शेतकरी योजना आहेत त्यासाठी फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. आहे का नाही. त्यासाठी फार्मर आय डी काय केलेला आहे, शासनाने जनरेट केलेला आहे. आणि फार्मर आय डी असल्याशिवाय आपल्याला कोणतीच योजनेचा काय करता येतं, लाभ घेता येत नाही. त्यासाठी ज्यांचे फार्मर आय डी राहिले असतील त्यांनी तात्काळ आपले फार्मर आय डी जनरेट करायचे. आणि ज्यांचे फार्मर आय डी जनरेट झाले आहेत तर त्यांना काय होणार आहे, शेतीविषयक लाभ, ज्यांना जे लाभ घ्यायचा आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल आणि त्यानंतर विविध प्रकारचे जे लाभ आहेत शेतकऱ्यांचे, ते काय करता येणार आहेत, डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये काय होणार आहेत, लाभ मिळणार आहे. मग ते अनुदान असेल, अतिवृष्टी, पीक विमा, कोणत्याही गोष्टीचा, त्यानंतर महा डी-बी-टीचे जे लाभ असेल, आहे का नाही, सबसिडीचा लाभ म्हणावा लागेल त्याला. महा डी-बी-टीवर सुद्धा काय केलं जातं, शेतकरी आय डीच लागतो, म्हणजे फार्मर आय डी. त्याशिवाय आपल्याला कोणत्याही ह्याचा लाभ घेता येत नाही. अलीकडे थोडासा बदल केलेला आहे, कारण फार्मर आय डीला कुणाचा मोबाईल नंबर वगैरे दुसऱ्याचा असतो, ओ-टी-पी जात नाही. त्यामुळं मग त्या एक ऑप्शनलमधून काय केलं आहे, आधार नंबर टाकलेला आहे. आपण फार्मर आय डी आणि आधार नंबर दोन्हीवर बी काय करू शकतो, त्याचा लाभ घेऊ शकतो महा डी-बी-टीवर. पण आता जवळपास शासनाने काय केलेलं आहे, सर्वच बाबीमध्ये फार्मर आय डी अत्यावश्यकच केलेला आहे. कागदपत्र जसा पहिल्यांदा 7-12 होता, 8 होता, तसंच काय केलेलं आहे, शेतकऱ्यासाठी हे एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणून काय केलेलं आहे, आधारसारखं फार्मर आय डी हे अत्यावश्यकच झालेलं आहे. मग ज्यांच्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अद्याप जनरेट झालेला नाही, त्यांनी केलेलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांनी काय करायचं आहे, जनरेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी जर नसला तर कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही, लाभ घेता येणार नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, फार्मर आय डी काढणं खूप बंधनकारक आहे. आणि आपण काय करायचं आहे, आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. नसता तुम्ही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार. अनुदान वगैरे तर सोडाच, कोणत्याच गोष्टीचा आपल्याला फार्मर आय डीचा असल्याशिवाय लाभ घेता येणार नाही. ही एक काय केलेली आहे, कृषी विभागामार्फत आलेली माहिती आहे आपल्याला, आहे का नाही. त्यामुळं तुम्ही ज्यांचे फार्मर आय डी राहिले असतील त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ जनरेट करायचं आहे. हे एक नवीन कागदपत्र झालं शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हणून. जसं की आधार आहे तसंच पद्धतीचं काय करायचं, शेतकरी ओळखपत्र म्हणून फार्मर आय डी जनरेट झालेला आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळं राहिलेल्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी जनरेट करायचा आहे आणि त्याचा काय करायचा आहे, ज्या शेतकरी योजना आहेत त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.